नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाच्या माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला आपलं काम आता सुरुवातीला बिघडलेलं ते परत क्लीन करायला मिळालेलं आहे। परत रिशफल करून त्याला पुन्हा पुनरावृत्ती करायची आहे, म्हणजे जिथून परत सुरुवात केली होती तिथंच परत यायचं आहे। फॉर्म भरणे, कागद गोळापत्र करणे, एक्झामची तयारी करणे, काही विशिष्ट पदावरच्या परीक्षा देणे, तर सगळं पूर्वीपासून जी तयारी केलेली ती परत करायची आहे। कारण थोडंसं हे का आठवडा चांगला नाही आलेला, रेस्ट अँड रिलॅक्सेशन आहे असं दाखवते की कुठं ना कुठं वरच्या बिघाड खालच्या लोकांना त्रास द्यायला लागलाय। म्हणजे त्रास कुठे आहे, भोगतय कोण, हे त्यातला प्रकार आहे। तर या आठवड्यामध्ये थोडंसं तुम्हाला रिशफल व्हायचं आहे। तुम्हाला सगळं पहिल्यापासून नवीन सुरुवात करायची आहे। एखाद्या वेळा काम धंदा जॉबचं काम पण बदलेल आणि स्टाईल पण बदलेल। या आठवड्यामध्ये थोडंसं शांत राहा, एक नियोजन आणि प्रयोजन डोक्यामध्ये करा की आता मला ह्या साईडला जायचं आहे, ह्या साईडला बघायचं पण नाही आहे, तरच तुम्हाला यश येणार आहे। वृषभ राशी, वृषभ राशीला अडकलेले मनी किंवा कर्जासाठी पाहिजेले पैसे हे सगळं उपलब्ध होताना दिसत आहे। जर तुम्ही कुणाला पैसे दिले असेल आणि ते परत देत नसेल तर या आठवड्यात मागितले तर ते पैसे तुम्हाला परत मिळताना दिसत आहे आणि ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे की पैसे मिळतील। आणि कार्डमध्ये जस्टिस आलेला आहे। काही लोक तुम्हाला पैसे देण्यासाठी त्रास पण देतील, त्यांची नियतमध्ये खोट आहे, तर त्याच्यावरती कोर्ट कचेऱ्या होणार। किती जवळचा नातेवाईक असेल तर तुम्हाला हे करावं लागेल, कारण पर्याय नाही। पैशासाठीच सगळं जग जगत आहे, तर तुम्हाला पण हे ॲक्शन घेणं गरजेचं आहे। वृषभ राशीला या आठवड्यामध्ये थोडंसं धाकधुकीचं वातावरण आहे, काही रिलेशनला क्लॅशिश आहे। मिथुन राशी, वास्तूचा प्रश्न सुटत आहे, वास्तूमध्ये खुशी येत आहे आणि वास्तूसाठी केलेलं इन्व्हेस्टमेंट चुकीचं होतं हे आता जाणवणार आहे। म्हणजे काही लोकांना गडबडीत वास्तू घेतलं, अचानकच तुम्हाला लॉस झाला, अचानकच तुम्हाला काही त्रास झाला, तर तुम्हाला वास्तूमध्ये दोष आहे असं जाणवतं। काही वेळा असतो, पण काही वेळा मानसिकता असते, तर तुम्हाला ह्याच्यावरती मात करायची रस्ते मिळणार आहे। दुसरी गोष्ट, ज्या लोकांना विदेशी इन्कम पाहिजे आहे, कंपनी पाहिजे आहे, जॉब पाहिजे आहे, त्या सेक्टरमध्ये जायचं आहे, तर तुम्हाला यशकारक आठवडा आहे, तिथं तुम्ही पुढाकार घेऊ शकता। एवढंच आहे की या आठवड्यामध्ये जंक फूडवरती मात करा, जास्त खाऊ नका, पोटामध्ये थोडंसं त्रास होण्याची पूर्ण शक्यता आहे। कर्क राशी, कर्क राशीला आपलं मौल्यवान समय कुठेतरी वेस्ट होत आहे असं दिसत आहे। म्हणजे हे सगळं यंग मुला मुलींसाठी आहे। फोनवरती मोबाईलवरती 24 तास लागलेले आहे। कोण कुणाबरोबर किती गॉसिपिंग करते ह्याच्या काही मर्यादा नाही आहे। एकदा वेळ गेला की तो परत येणार नाही आहे ह्याची जाणीव नाही आहे। मम्मी पप्पा किचनमधनं ओरडतात, पप्पा ऑफिसमधनं ओरडतात, पण फरक पडत नाही आहे। ह्या ठिकाणामध्ये असं दाखवतं की जिथे तुम्हाला करिअर करायची मोठी संधी होती तिथे तुम्ही गॉसिपिंगमध्ये जर वेळ घालवला, झिरो बॅलन्सवरती आउट, तुम्हाला झिरो होणार आहे। त्यामुळे असला तुम्हाला काही करायचं नाही आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडून कुणाला त्रास झाला असेल तर ते पहिला सॉल्व करून घ्या। मग मुलांचा त्रास आई वडिलांनाच असतो, ते पहिला सॉल्व करा। सिंह राशी, सिंह
राशीला आपली कामं अडकलेली आहे आणि त्याच्यातनं पूर्ण करण्यासाठी काही लोकांची मदत घ्यायची वेळ आलेली आहे. मग वकील आहे, कोर्ट कचेरीची कामं आहे, प्रमोशन आहे, एखादा दवाखाना आहे, दवाखान्याचं मोठं बिल आलेलं आहे, तुम्हाला भरता येत नाही आहे तरी एखाद्याची मदत घ्यावी लागणार आहे. सरकारी कामामध्ये आहे, तिथं तुम्हाला काही सेवा उपलब्ध नाही आहे तरी मदत घ्यायची आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये कोणाची मदत घेतली तर काम होणार आहे. काही लोकांच्या घरामध्ये निगेटिव्ह बातम्या, डेथसारख्या घटना घडणार आहे. थोडंसं सावधानतेचा इशारा आहे. आपल्यामुळे किंवा आपण अशा ठिकाणी कुठेही जाऊ नका जिथे धोका आहे. बातम्या तर येणारच आहे. कन्या राशी. कन्या राशीला रिस्क घेतलेलं अंगावरती पडणार आहे. कुणाकडनं जर पैसे उधार घेतले असेल आणि जर अचानक त्यांनी मागितलं तर देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसणार आहे. मग या आठवड्यामध्ये असे कुठलेही काम करू नका की ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येणार, काही लोकांच्याकडनं तुम्हाला त्रास होणार आणि घरामध्ये बदनामी होणार. कष्टाचा पैसा कुठूनही उपलब्ध करा, पण उधार उसणं या आठवड्यात घेऊ नका. दुसरी गोष्ट, इथे तुम्हाला काही लोक प्रलोभन देताना दिसत आहे. मग प्रलोभन असासाठी देणार की तुमचे रुपये डबल करून देतो, आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करा, आमचा कोर्स करा, आमच्या बरोबर या आणि आम्ही तुम्हाला 2चे 4, 2चे 10 करून देतो. लांब राहा. सरळ सरळ सांगते, लांब राहा. कुठल्याही ऑफरला या आठवड्यात बळी पडायचा नाही. कष्टाचे पैसेच टिकेल. हे सगळी वरची कमाई वरच जाणार आहे. तुला राशी. तुला राशीला मात्र आठवडा चांगला आहे. मॅरेज हॅपीनेसचा कार्ड आहे. घरामध्ये शहनाई वाजताना दिसत आहे. काही लोकांकडे गोड गोड बाळ येण्याची चाहूल आहे आणि स्वस्थ सुदृढ बालक घरामध्ये येत आहे आणि स्टार कार्ड आहे. भाग्यवान आठवडा म्हणू शकतो. एखादी लॉटरी घेतली तर लागेल आणि एखादा असं काही गेमिंग असेल तुमच्या मनामध्ये तर खेळला तर तुम्हाला पैसे मिळू शकतात. दुसरी गोष्ट, महत्त्वाचे डिसिजन ज्या आठवड्यामध्ये घ्यायचे होते ते घेता आले नाही तर या आठवड्यामध्ये महत्त्वाचे डिसिजन घ्या. योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. धनुराशी. धनुराशीला दीर्घकालीन आजार जे आहे त्याची सुटका होताना दिसत आहे. मग एखाद वेळा तुम्ही प्राणायाम केला, काही उपाययोजना केली, आयुर्वेदिक घेतलं, होमिओपॅथी घेतला, पण लॉंग टाईम काय औषध चालू असेल तर ते आता तुम्हाला लागू पडून त्याच्यातनं तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह यायला लागलेले आहे. काही लोकांचे स्वप्नपूर्तीचा आठवडा आहे जे झाकलेला आहे. तुम्हाला माहीत नाही आहे पण हे माझं स्वप्न आहे, पण ते अचानक समोर येणार. काही लोकांना ॲडमिशन, खेळामध्ये प्रावीण्य, कलामध्ये सक्सेस किंवा गाण्याची कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेणे, फिरायला जाणे. एकदम ओके आठवडा आहे. स्वतःची काळजी घ्या आणि फिरायला जाऊ शकता. मकर राशी. मकर राशीला पळता घोडा कुबेरचा खजाना आलेला आहे. काही असे स्वप्न जे सुप्त होते त्याला आता वेग येणार आहे. एका प्रवाहामध्ये सगळेच जण आता वाहणार आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. मग फायनान्शियल डिसिजन असेल, वास्तूचं डिसिजन असेल, स्थलांतर असेल, एका कामामधनं दुसऱ्या कामाकडे लक्ष असेल, जॉईंट व्हेंचरमध्ये काय काम करायचं असेल तर पॉझिटिव्ह आहे. तुमची स्थिरतेकडे आता कल वाढलेला आहे आणि या आठवड्यापासून स्थिरता आहे. डिसिप्लिनमध्ये तुम्हाला यावं लागणार आहे. मग हे मुलींसाठी आहे ज्यांची एक्झामची तयारी चालू आहे. डिले झाली आहे म्हणून लेट उठणं चालणार नाही, पण तुम्हाला त्याच डिसिप्लिनमध्ये जर काम केलं तर नुकसान होणार नाही. कुंभ राशी.
राशीला हर्मिट कार्ड आहे. हर्मिट कार्ड जेव्हा जेव्हा येते एक सुप्त असं कार्ड आहे की ज्याच्यामध्ये दिशादर्शक कार्ड आहे. ज्या लोकांना दिशाहीन झालेले आहे, दिशा सापडत नाही आहे, काही लोकांचं मार्गदर्शन चुकीचं झालेलं आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही खोटं डिसिजन घेतलेलं आहे, तर त्यांना एका काउन्सिलिंगची गरज पडते आणि ते काउन्सिलिंग तुम्हाला करायची गरज आहे. मग आईचं असेल, मुलाचं असेल, बाबाचं असेल, नवरा बायकोचं असेल, कुठल्याही रिलेशनचं काउन्सिलिंग करू शकता. दुसरी गोष्ट, बंधनमुक्त होण्याची काही लोकांना वेळ आहे. नाही, बंधनमुक्त कसाचं झालं? काही मुलांना आईला वडिलापासून दूर जायचं आहे, त्यांचे स्ट्रिक्टनेस आवडत नाही आहे, त्यांना असं वाटतं करिअरसाठी अडवळ येतात. काही मुलींना असं वाटते की आम्हाला बाहेरगावी जाऊ देत नाही कारण आम्ही अडचणीत येणार, त्यांचे विचार निगेटिव्ह आहे आणि आम्हाला काही करायला मिळत नाही आहे. काही हजबंड वाईफचे रिलेशन डॅमेजिंगला आहे. तर या आठवड्यामध्ये सगळ्यांनी शांत बसायचं आहे. एक आठवडा निघून जाईल, निगेटिव्ह विचार करायचे नाही आहे. मीन राशी. मीन राशीला सॉरी कार्ड आलेला आहे, वर्ल्ड कार्ड आलेला आहे. आपलं काम परत सुरळीत करण्यासाठी तुम्हाला सॉरी म्हणून जर एखादं काम परत मार्गी लागत असेल तर लागू द्या. एखादी डील कॅन्सल होत होती, परंतु काही लोकांच्या इगोमुळे जर तुम्हाला ते त्यांचे इगोला सॉरी म्हणून जर बाजूला करता आलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण इथे आपलं काम होताना दिसत आहे. वर्ल्ड कार्ड विथ न्यू बिगिनिंग आहे. इन्व्हेस्टमेंट, शॉप घेणे, शॉप रेंटवरती देणे किंवा एखादी जागा रेंटवरती घेऊन रेंटवरती चालवायला घेणे, मोठ्या जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे. इथं असं पण दाखवते की पाण्याच्या जागेला इन्व्हेस्टमेंट होणार. मग शेती आहे, पिकाऊ जमीन आहे, काही तुम्हाला असे प्रोजेक्ट मिळतील जे पाण्यावरती आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये यश आहे. 12 राशीला संमिश्र आठवडा आहे. ज्यांना जिथं जे सूचना दिलेली आहे ते पाळलं तर आठवडा तसाच जाईल. ज्यांना श्रद्धा आहे त्यांना तर नक्कीच हे अनुभव येतात. आता आपण बघूया पॉझिटिव्ह टिप्स आणि वाढदिवसाची माहिती. वाढदिवस ज्यांचा आहे त्यांना हॅपी बर्थडे. बघूया काय म्हणतात त्यांचे कार्ड. सन कार्डनं सुरुवात आहे. एकदम व्हेरी गुड कार्ड आहे आणि असं दाखवते की वर्षभरामध्ये जे जे अचिव्हमेंट तुम्हाला करायची आहे त्याच्यासाठी सगळं उपयोग वातावरण तुम्हाला मिळणार आहे. उपयोगी वातावरण म्हणजे वातावरण तुम्हाला पूरक मिळाल्यामुळे ते काम तुम्ही स्वखुशीने पूर्ण करू शकता. दुसरी गोष्ट, वर्ल्ड कार्ड आहे. वर्ल्ड कार्डचं म्हणणं असंच आहे, चारी बाजूनं वाढदिवसाच्या दिवसाला खुशी आहे. मग जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला ही खुशी चांगली ठेवायची आहे तर त्या दिवशी दान, धर्म, पुण्य, गरीब, गरजू लोकांना मदत करा. पुस्तकं, शालेय वस्तू, काही लोकांना दप्तर, काही लोकांना टोपी, काही लोकांना छत्री, काही लोकांना राशन वर्षभरामध्ये देत राहा. हे सगळं अनुकूल वातावरण वर्षभर राहील आणि आयुष्यभर पण टिकेल. पण पॉझिटिव्ह काम करायला पाहिजे. हेल्थ ओके आहे. जिम व्यायामकडे जास्त कल राहील. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी हेल्थ नादुरुस्त वाटते, एखादा कोर्स करून तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल करू शकता. मंत्र जप साधना सूर्याची कार्ड आहे. मग त्यामुळे असंच दाखवते की गायत्री मंत्राची उपासना, उठून सूर्याला अर्घ्य देणे, अर्घ्य देताना तुम्हाला गायत्री मंत्र म्हणणे आणि दिवसाची सुरुवात 6 ते 7 या वेळेमध्येच करणे. वर्षभर करा आणि बघा तुमची प्रगती कशी होते. आता बघूया पॉझिटिव्ह टिप्स. आयुष्याच्या चॅलेंजेसवरती बोलूया. काही लोकांना आता असं वाटते की आमच्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस फार आहे आणि आम्हाला चॅलेंजेस स्वीकारायचे आहे, परंतु आमच्यामध्ये हिंमत नाही आहे. मग हिंमत जेव्हा कमी पडते त्यावेळी आपण कुठलंही रिस्क घेत नाही आणि त्याच्यासाठी जबाबदार असतो चंद्रग्रह. मग चंद्रग्रह जर कुंडलीमध्ये तुमच्या थोडासा नेगेटिव्ह असेल, अष्टमात असेल किंवा वाईट ग्रहाच्या दशा महादशामध्ये असेल, प्रभावामध्ये असेल, गोचरीनं वाईट ग्रह त्याला बघत असेल तर तुमचं डिसिजन पॉवर मेकिंग सिस्टम खराब होते, लो होते. मग हे काय कायमस्वरूपी राहणार का? ह्याच्यावरती मात आपण करू शकत नाही का? करू शकतो. कसं? तुम्हाला पहिला तर मनापासून ठरवायचं आहे की मला चॅलेंजेस ॲक्सेप्ट करायचे आहे. जेव्हा तुम्ही रिस्क घ्यायला तयार होता त्याच वेळी ते ग्रह ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघा, आपल्या आई वडिलांनी किती आयुष्यामध्ये रिस्क घेतलेल्या, त्याच्यानंतर एक स्टेजपर्यंत ते पोहोचले.
जे आपल्याला आता 10 रिस्क घेऊन पण शक्य नाहीये. त्यांनी जे वास्तू बनवले, वास्तूमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, सोनं बनवलं, जागा बनवली, प्रॉपर्टी बनवली, तेवढं आता तर शक्य आहे का? एक तळ सोनं घेऊ शकत नाही. तर हे जे रिस्क फॅक्टर होतं त्यांच्यामध्ये, तर त्यांनी काय करत होते? पहिली गोष्ट, खूप शांत आणि स्वच्छ ते लोक बजेट बनवत होते की या बजेटमध्ये एवढंच घ्यायचं. नो डाऊट त्यावेळी स्वस्ताई होती, पण त्यांच्यासाठी ते नॉर्मल होतं, ते त्यांच्यासाठी महागाईच होती, कारण त्यांना तेवढेच पैसे मिळायचे. त्यामुळे त्यांनी काय केलं, प्लॅनिंग करून रिस्क घेतल्या. मग हे जेव्हा रिस्क असते ते आपण आपल्यासाठी तर घेऊ शकतो. करिअर निवडताना, हेल्थसाठी, जिमसाठी, कोण आपल्याला ट्रीट करणार, कोण आपले डॉक्टर आहे, कोण आपल्याला मार्गदर्शन करेल, कुठला कोर्सनी करायला पाहिजे, हे सगळी रिस्क आहे. जर तुम्ही एक कोर्समध्ये एक्सपर्ट आहे तर दुसरा कोर्स शिकायला पाहिजे. तुम्ही इंजिनियर, डॉक्टर, वकील आहात तर तुम्हाला असं नाही आहे की मला दुसरं काही येतच नाही, तुम्हाला दुसऱ्या बाजू पण यायला पाहिजे. कारण प्रत्येकाला कमवून पैसा कुठेतरी इन्व्हेस्ट करायचा असतो. मग ते इन्व्हेस्टमेंटचे प्लॅटफॉर्मची माहिती तुम्हाला पाहिजे आणि ती रिस्क आहे. जेव्हा तुम्ही थोडे पैसे इन्व्हेस्ट करता ती रिस्कवरती करता, पण काही लोकांना लक फॅक्टर काम करतो, पॉझिटिव्ह टिप्स मिळतात, त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. रिलेशनशिपमध्ये पण हेच आहे. हे तर महत्त्वाची टिप्स आहे की तुम्हाला रिलेशन जर डेव्हलप करायचं आहे, लग्न एक अनोळखी व्यक्तीबरोबर अरेंज मॅरेज करता, त्यावेळी रिस्कच आहे. आपल्या आई वडिलांनी घेतलेली होती, तेव्हा लव्ह मॅरेज नव्हते, क्वचित काही लोक असणार, परंतु त्या लोकांनी ती रिस्कला पॉझिटिव्हली घेतली, आई वडिलांचा आदेश म्हणून घेतली आणि नखरे कमी केले. त्यावेळी त्यांची डिमांड जास्त नव्हती, जे नवरा आणेल मिळवेल त्याच्यात ते लोक समाधानी होते. तेव्हा तर 1 मुलं नाही, 2 मुलं नाही, 11 मुलं व्हायची. मग त्यावेळी जे पेशन्स त्यांच्यामध्ये होते, सहनशक्ती जी होती ती आपल्यामध्ये आता नाही आहे. तेवढा डेव्हलप करायची वेळ आहे. मुलं आणि मुलींनी तुमचे जे स्वप्न आहे ते आता हाय लेवलचे असणार आहे, त्याला हाय क्वालिटीचे पैसे लागणार आहे. छोट्या पैशामध्ये ते स्वप्न पूर्ण होत नाही आहे, परंतु पेशन्स आणि काही आयडियाज जर तुम्ही फॉलो केल्या तर हे सगळं शक्य आहे. मग लाईफचे रिलेशन जर रिस्कवरती आले असेल, टिकायची इच्छा नसेल, तोडायची इच्छा झाली असेल, तर तुम्ही नवीन लोकांबरोबर रिस्क घ्यायला तर निघालेलाच आहात की मला ह्याच्यापेक्षा चांगलं पार्टनर मिळेल, ह्याच्यापेक्षा चांगली बायको मिळेल, फ्रेंड मिळेल. मग हे रिस्क आहे आणि रिस्क तुम्ही खुशीनं घ्यायला लागलाय. मग एक रिस्क उलटी पण घ्या ना, की जे आहे त्याला सुधारायचा प्रयत्न करा. चांगला तुम्ही पण वागा, त्यांना पण वागायला सांगा. एक्सचेंज ऑफ एनर्जी चांगली करा, समजूतदारपणानं वागा, काउन्सिलिंग करून घ्या. कारण अनोळखी माणसाबरोबर प्रेम प्रकरण करून जर रिस्क घेऊन परत नवीन लग्न करायची इच्छा झाली असेल, तुम्हाला वाटेल मी लयच चांगलं काम करायला लागले आणि ह्याच्यातनं सुटते, पण लक्षात ठेवा दुसरं बंधन लई मोठं बंधन आहे. पास्ट लाईफ घेऊन जेव्हा तुम्ही एखाद्या न्यू रिलेशनमध्ये येता, टोमणे तयार आहे तुमच्यासाठी पास्ट लाईफचे, मुलं आणि मुलीला. मग हे रिस्कवरती असे काही रिलेशन घ्यायचे नाही. बाकी बिझनेसमध्ये, कामामध्ये, स्टडीमध्ये सगळ्या ठिकाणी रिस्क आहे. मग रिलेशनशिपची रिस्क तुम्हाला जर वाटत असेल, काउन्सिलिंग करून घ्यायला हरकत नाही. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, पैशाची रिस्क. खिशामध्ये आपल्याला 10 रुपये आहे, 1000 रुपये आहे किंवा लाख रुपये आहे, तर आपण रिस्क जास्तीत जास्त त्याच्या दुप्पट घेऊ शकतो किंवा तिप्पट घेऊ शकतो. परंतु 10 पट, 15 पट, कोटीची, 50 लाखाची जर तुम्ही रिस्क घेतली, हे बॅरेबलच नाही आहे. मग सगळ्याकडे पैसे मागत फिरा, माझं कर्ज झालं हे फेडा, माझं हे देणं झालं फेडा, माझं बँकेचे हप्ते फेडा. हे मागण्याची वेळ का आली? केवळ तुम्ही चुकीची रिस्क घेतली, चादरीपेक्षा पाय मोठा केला. मग हे पण करायचं नाही आहे. रिस्क जमेल तेवढीच घ्यायची आहे. रिस्कवरती इमोशन्स कंट्रोल करून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी ज्यांच्याबरोबर रिस्क घेतात त्यांच्याबरोबर तुमचे व्यवहार आधी सुरळीत व्हायला पाहिजे. काही लोक बँकेमध्ये जातात आणि त्यांना असं वाटतं की ह्यांनी सांगितलं म्हणून मी माझे 2-5 लाख ह्यांना डिपॉझिट म्हणून देऊन टाकतो, ह्यांनी जसं सांगितलं तसं करून टाकतो. परंतु ते रिस्कवरती तुम्ही त्यांच्यावरती रिस्क घेता, पण नंतर तुम्हाला 1-2 वर्षांना कळते की माझी रिस्क चुकीची होती. त्यांनी त्यांचा बिझनेस केला, त्यांचं कमिशन त्यांना मिळालं, तुमचं काय होणं ते त्यांना माहीत नव्हतं. थोडंफार असेल तरी पण ते तुम्हाला जे ड्रॉबॅक आहे ते सांगणार नाही. कुठेही असे एकदम नुसतं एक्झाम्पल होतं, पण असं कुठेही होऊ शकतं. त्यामुळे
सतत रिस्क कुठे घेतोय त्याची काळजी घ्या, शहानिशा करा आणि मग रिस्क घ्या. कार्ड्सचं म्हणणं असंच असते कधी पण की तुम्ही तुमच्या आयुष्यात जेव्हा स्थिर होणार असाल तेव्हा तुमचे मन, माइंड, सोल आणि आत्मा जे आपण म्हणतो त्याला स्थिरतेकडे ठेवा. लोकांना दाखवायसाठी महागडे फोन, इन्व्हेस्टमेंट, गाडी, स्कूटर हे सगळ्याची गरज नाही. हेल्थ असेल तर वेल्थ आहे. हेल्थमध्ये तुम्ही अख्खो दिवस म्हणजे कायमस्वरूपी दवाखान्यात असता, औषध उपचार चालू आहे आणि तुम्ही मर्सिडीज घेऊन फिरता. चुकीचं आहे. पहिला हेल्थ ओके करा, मर्सिडीज नसेल चालेल. मग हे रिस्क कशी घ्यायची, कुठे घ्यायची, का घ्यायची, कितपट घ्यायची हे थोडक्यात समजवलं. जर असं काही तुम्हाला आणखी मार्गदर्शन एका टॉपिकवर पाहिजे असेल आपण करूया. तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतो, काय अजून टॉपिक पाहिजे ते मला लिहून पाठवा. जे काय प्रश्न उत्तर तुम्हाला मेसेज थ्रू पाहिजे मी करत असते. तुम्ही छोटीशी पेड रक्कम आहे ते करून माझा सल्ला घेऊ शकता. माझ्या यूट्यूब चॅनलला पण तुम्ही फॉलो करा, भरपूर टिप्स त्याच्यामध्ये पण मी देत असते. तर प्रतीक्षा करा. एकनाथची कार्यक्रम टॅरो वाणीमध्ये. नमस्कार.